स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 4 ट्रॅफिक इंजिनिअरिंगला आपण सुरुवात करणार आहोत। हा युनिट एग्जामला 14 मार्कांसाठी येतो। ठीक आहे, जी काय तुमची फायनल एग्जाम आहे त्या एग्जाममध्ये 14 मार्कांसाठी या युनिटवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात। तर ट्रॅफिक इंजिनिअरिंग युनिट नंबर 4 आहे, त्याचा सिलेबस तुम्ही बघून घ्या। सिलेबसमध्ये टोटल आपल्याला 7 पॉईंट डिस्कस करायचे आहेत। ठीक आहे, त्याच्याला पहिला पॉईंट जो आहे तो ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीवरती आहे। सेकंड पार्ट जो आहे पॉईंट जो आहे पॅसेंजर कार युनिटवरती आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइस आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर रोड सायन्स आहेत, ठीक आहे, डिफरंट सायन्स असतात ते बघणार आहोत। 4.5 मध्ये आपण ट्रॅफिक इजलँड बघणार आहोत। त्याच्यानंतर रोड इंटरसेक्शन बघणार आहोत आणि लास्ट पॉईंट 4.7 मध्ये ॲक्सिडेंट स्टडी आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत। तर अशा पद्धतीनं पूर्ण सिलेबस आहे जो आपण युनिट नंबर 4 या युनिटमध्ये आपण टोटली डिस्कस करणार आहोत। तर या व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात आणि सगळ्यात फर्स्ट पॉईंट जो आहे 4.1 त्याच्यामध्ये ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी, त्याला शॉर्टमध्ये TVS म्हणतात। ठीक आहे, TVS बाईक नाही आहे, TVS म्हणजे ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी। त्याची डेफिनेशन आपण पाहणार आहोत। ट्रॅफिक व्हॉल्यूम आणि ट्रॅफिक डेन्सिटीची डेफिनेशन आपण टोटल पाहणार आहोत आणि त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ज ऑफ TVS म्हणजे ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीचे ऑब्जेक्टिव्ज आपण हा पूर्ण सिलेबस या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर सगळ्यात फर्स्ट पॉईंट बघूयात, ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी म्हणजे काय आहे नेमकं। तर त्याची डेफिनेशन बघा, इट इज द सर्वे ऑफ द नंबर ऑफ व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स क्रॉसिंग अ सेक्शन ऑफ रोड पर युनिट टाइम ड्युरिंग एनी सिलेक्टेड पिरियड। म्हणजे बघा याचा अर्थ काय होतो, हा एक ठराविक रोड आहे। ठीक आहे, याच्यामध्ये आपण समजा बाय चान्स आपण इथे उभा राहून असा एक पद्धतीने असा एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि या लाईनच्या थ्रू ठीक आहे किती नंबर ऑफ गाड्या किती जातात, ठीक आहे, इकडून इकडे किती जातात किंवा पेडेस्ट्रियन्स म्हणजे जे काही चालणारे माणसं आहेत ते किती जातात, तर ते पूर्णपणे तुम्हाला काउंट करायचे आहे। तर तो झाला तुमचा नंबर झाला। ठीक आहे, समजा एका दिवसामध्ये आत्तापर्यंत इकडे 500 गाड्या गेलेल्या आहेत। ठीक आहे, 500 गाड्या पर डे झालं, तर ते काय झालं पर डे, त्यालाच काय म्हटलं जातं, ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी म्हटलं जातं। समजलं, रोड पर युनिट टाइम ड्युरिंग एनी सिलेक्टेड पिरियड। ठीक आहे, मग तुम्ही एका तासासाठी केला असेल तर 100 गाड्या पर हवर। ठीक आहे, असं तुमचं हे युनिट असेल तर त्यालाच काय म्हणतो, एका ठराविक सेक्शनला ठीक आहे नंबर ऑफ गाड्या किंवा जे काय माणसं आहेत ते किती क्रॉस, तो सेक्शन तो पर्टिक्युलर सेक्शन किती गाड्या क्रॉस करतात। ठीक आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी म्हणतो। त्या सर्वांच्या स्टडीला आपण ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी म्हणतो। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ट्रॅफिक व्हॉल्यूम इज यूज्ड ॲज क्वांटिटी मेजर ऑफ फ्लो। क्वांटिटी म्हणजे काय, किती क्वांटिटी, किती गाड्या, नंबर ऑफ गाड्या। फ्लो म्हणजे काय, किती जातात त्या पर्टिक्युलर रोडवरून। ठीक आहे, किती गाड्या जातात त्यांचं मेजरमेंट करणं, त्यालाच काय म्हणतो आपण, ट्रॅफिक व्हॉल्यूम म्हणतो। द कॉमनली यूज्ड युनिट आर व्हेकल्स पर डे अँड व्हेकल्स पर हवर। ठीक आहे, म्हणजे बघा युनिट कोणता आहे, कॉमनली कोणतं युनिट आपण वापरला जातो, एक तर व्हेकल्स पर डे म्हणजे एक 500 व्हेकल्स। ठीक आहे, पर डे हे झालं युनिट झालं ट्रॅफिक व्हॉल्यूमचं, किंवा व्हेकल्स पर हवर, समजा एका तासामध्ये 60च गाड्या गेलेल्या आहेत तर 60 व्हेकल्स पर हवर। ठीक आहे, असं पद्धतीने त्याचं युनिट राहतं ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीचं। समजलं ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी काय आहे ते। ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी म्हणजे आपल्याला नंबर ऑफ गाड्या, ठीक आहे, नंबर ऑफ ट्रॅफिक किती एका पर्टिक्युलर सेक्शनला किती क्रॉस होतात किंवा एखाद्या रोडवरून किती काळासाठी, ठीक आहे, तुमचा जो काय टाईम पिरियड आहे त्याच्यासाठी किती क्रॉस होतात, त्याच्या स्टडीला तुम्हाला ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, डेफिनेशन ऑफ ट्रॅफिक व्हॉल्यूम अँड ट्रॅफिक डेन्सिटी। ठीक आहे, ट्रॅफिक व्हॉल्यूमची डेफिनेशन बघायची आहे आणि ट्रॅफिक डेन्सिटीची आपल्याला डेफिनेशन पाहायची आहे। या पॉईंटवरती एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला आहे, डिफाईन ट्रॅफिक व्हॉल्यूम अँड ट्रॅफिक डेन्सिटी। 2 मार्कांसाठी हा क्वेश्चन आलेला आहे, तुम्हाला प्रत्येकीची डेफिनेशन ही तुम्हाला लिहावी लागेल। ठीक आहे, तर ट्रॅफिक व्हॉल्यूमची डेफिनेशन बघा, इट इज द नंबर ऑफ व्हेकल्स मूव्हिंग इन अ स्पेसिफाईड डायरेक्शन ऑन a given lane or roadway that pass
a given point or cross section during specified unit of time. म्हणजे काय बघा, ट्रॅफिक व्हॉल्यूम म्हणजे नंबर ऑफ व्हेकल्स मूव्हिंग स्पेसिफाईड डायरेक्शन. ठीक आहे, समजा हा रोड आहे आणि गाड्या जर या डायरेक्शनला मूव्ह होत आहेत तर नंबर ऑफ व्हेकल्स, ठीक आहे, तुम्हाला जो काय स्पेसिफिक तुमचा डायरेक्शन आहे किंवा तुमची जी काय गिव्हन लेन किंवा गिव्हन रोड, तुम्हाला जो काय रोड दिलेला आहे आणि पास होतात कुठून, एका गिव्हन पॉईंटपासून, एखाद्या पॉईंटपासून किंवा क्रॉस सेक्शन म्हणजे अशा पद्धतीनं क्रॉस सेक्शन असतो रोडचा. ठीक आहे, एक लाईन मारली जाते तर या लाईनपासून किंवा या पॉईंटपासून नंबर ऑफ व्हेकल्स, किती व्हेकल्स पास होतात मित्रांनो. ठीक आहे, तर त्याला तुम्हाला काय म्हणायचं आहे, ट्रॅफिक व्हॉल्यूम म्हणायचं आहे. ट्रॅफिक व्हॉल्यूमचं युनिट काय असतं, ठीक आहे, नंबर ऑफ व्हेकल्स पर जो काय तुमचा युनिट स्पेसिफाईड युनिट टाईम आहे, नंबर ऑफ व्हेकल्स पर डे किंवा पर हावर. ठीक आहे, त्याला तुम्हाला ट्रॅफिक व्हॉल्यूम म्हणायचं. ट्रॅफिक व्हॉल्यूम म्हणजे एका ठराविक रोडला एका ठराविक पॉईंटपासून, ठीक आहे, किंवा क्रॉस सेक्शनपासून किती नंबर ऑफ व्हेकल्स किती पास होतात एखाद्या ठराविक टाईममध्ये, त्याला तुम्हाला ट्रॅफिक व्हॉल्यूम म्हणायचं आहे. आणि ट्रॅफिक डेन्सिटी म्हणजे बघा, it is the number of vehicles occupying a unit length of lane of roadway at a given instant, usually expressed as vehicles per kilometer. ठीक आहे, ट्रॅफिक डेन्सिटी म्हणजे बघा, एक रोड आहे ठराविक XYZ, ठीक आहे, आणि पर्टिक्युलर डिस्टन्स इथून इथपर्यंत, ठीक आहे, एक किलोमीटर डिस्टन्स आहे. हे इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, 1 किलोमीटर आहे. तर ह्या 1 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये नंबर ऑफ व्हेकल्स किती व्हेकल्स या रोडवरती उभे राहू शकतात, त्याला काय म्हणायचं आहे तुम्हाला, ट्रॅफिक डेन्सिटी म्हणायचं आहे. ट्रॅफिक डेन्सिटी म्हणजे नंबर ऑफ व्हेकल्स ऑक्युपाईंग, ठीक आहे, ॲट अ युनिट लेंथ ऑफ लेन, एखाद्या रोडच्या ठराविक डिस्टन्सवरती नंबर ऑफ व्हेकल्स किती गाड्या त्या रोडवरती उभ्या राहू शकतात, त्याला तुम्हाला ट्रॅफिक डेन्सिटी असं म्हणायचं आहे. ट्रॅफिक डेन्सिटीचं युनिट काय, व्हेकल्स पर किलोमीटर. समजा 500 व्हेकल्स उभ्या राहत असतील किंवा 100 व्हेकल्स उभ्या राहत असतील 1 किलोमीटर डिस्टन्सवरती, तर ते झालं तुमचं ट्रॅफिक डेन्सिटी. म्हणजे एका ठराविक रोडवरती एवढेच जास्तीत जास्त तेवढ्याच गाड्या जाऊ शकतात एखाद्या टायमिंगला. ठीक आहे, त्याला ट्रॅफिक डेन्सिटी म्हटलं जातं. त्याच्यापेक्षा जास्त गाड्या आपण त्या रोडवरून घेऊ जाऊ शकत नाही, का तर तेवढी जागाच आपल्याकडे अवेलेबल नसते. समजलं ट्रॅफिक व्हॉल्यूम, समजलं. ट्रॅफिक व्हॉल्यूम म्हणजे नंबर ऑफ गाड्या, ठीक आहे, किती वेळामध्ये किती गाड्या जातात त्याला ट्रॅफिक व्हॉल्यूम म्हणायचं. आणि ट्रॅफिक डेन्सिटी म्हणजे किती गाड्या त्या रोडवरती उभ्या राहू शकतात, ठीक आहे, एका ठराविक युनिटमध्ये, युनिट लेंथमध्ये, ठीक आहे, त्याला ट्रॅफिक डेन्सिटी म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ऑब्जेक्टिव्स बघा. TVSचे ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीचे ऑब्जेक्टिव्स काय काय आहेत. तर ऑब्जेक्ट्सलाच तुम्ही ऑब्जेक्ट्स किंवा पर्पज म्हणू शकता किंवा नेसेसिटी म्हणू शकता, ठीक आहे, किंवा इम्पॉर्टन्ससुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. तर त्यातला सगळ्यात फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह बघा, ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी इज युजफुल इन प्लॅनिंग द ट्रॅफिक कंट्रोल अँड ऑपरेशन ऑफ द एक्झिस्टिंग रोड अँड ऑल्सो फॉर द प्लॅनिंग अँड डिझायनिंग न्यू रोडवर. ठीक आहे, ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीवरून आपल्याला काय, कशासाठी, प्लॅनिंगसाठी खूपच त्याचं आपल्याला मदत होते. ठीक आहे, जर आपल्याला एखादा नवीन रोड कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर त्या रोडवरून किती नंबर ऑफ ट्रॅफिक व्हॉल्यूम म्हणजे नंबर ऑफ गाड्या किती जाणार आहेत, ठीक आहे, त्या सगळ्यांची आपल्याला माहिती भेटल्याने आपल्याला रोड कन्स्ट्रक्शन करायला खूपच मदत होते. म्हणजेच प्लॅनिंगमध्ये आपल्याला मदत होती की सिंगल लेनचा रोड करायचा आहे का, 1 वे करायचा आहे का, 2 वे करायचा आहे, ठीक आहे, नंबर ऑफ लेन्स किती टाकायचे आहेत, तर त्याचा आपल्याला मदत होते ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीची. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह बघा, ट्रॅफिक व्हॉल्यूम युजली गिव्ज द आयडिया ऑफ रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स ऑफ रोड अँड इट हेल्प्स इन डिसाइडिंग द प्रियोरिटी फॉर एक्सपान्शन अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ द एक्झिस्टिंग रोड. ठीक आहे, व्हॉल्यूम स्टडीमुळे आपल्याला काय होतं, त्या रोडचा इम्पॉर्टन्स कळतो. ठीक आहे, की त्या रोडवरून किती गाड्या जात आहेत, त्याच्यामुळे तो रोड खरंच इम्पॉर्टंट आहे किंवा नाही आहे. ठीक आहे, जर इम्पॉर्टंट असेल तर त्याचं आपल्याला एक्सपान्शन म्हणजे त्या रोडचं नवीन कन्स्ट्रक्शन करायचं आहे किंवा त्या रोडची विड्थ वाढवायची आहे का नाही. ठीक आहे, त्याचबरोबर त्या रोडची काही इम्प्रूव्हमेंट करायची आहे किंवा नाही आहे, ते आपल्याला पूर्ण जे काय आहे ते आपल्याला ट्रॅफिक व्हॉल्यूम याच्या स्टडीमुळे आपल्याला ते समजतं. तर अशा पद्धतीनं हे एक इम्पॉर्टन्स म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी कॅन बी यूज्ड फॉर द ॲनालिसिस ऑफ ट्रॅफिक पॅटर्न ट्रेंड्स. ठीक आहे, ट्रॅफिक पॅटर्न जो आहे त्याचा आपल्याला स्टडी करण्यासाठी पण
ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीचा आपल्याला हा यूज होतो. त्याच्यानंतर क्लासिफाईड व्हॉल्यूम स्टडीज आर युजफुल फॉर द स्ट्रक्चरल अँड जिओमेट्रिक डिझाईन ऑफ द पेवमेंट अँड कम्प्युटिंग रोड युजर्स कॅपॅसिटी. ठीक आहे, व्हॉल्यूम स्टडीमुळे आपल्याला त्या रोडचं स्ट्रक्चर कसं बनवायचं आहे, ठीक आहे, नंबर ऑफ गाड्या किती चालणार आहे त्याच्यावरून त्याचं स्ट्रक्चर, त्याची डिझाईन जी आहे, पेवमेंटची डिझाईन, कोणत्या टाईपचं पेवमेंट आपल्याला यूज करायचं आहे, ठीक आहे, या पूर्ण गोष्टींची आपल्याला माहिती भेटते. त्याच्यानंतर पेडेस्ट्रियन व्हॉल्यूम स्टडी इज युजफुल फॉर प्लॅनिंग क्रॉसवॉक्स अँड साईडवॉक्स फॉर पेडेस्ट्रियन. ठीक आहे, पेडेस्ट्रियन व्हॉल्यूम स्टडी हा पण एक ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीचाच एक पॉईंट आहे मित्रांनो. ठीक आहे, तर याच्या स्टडीने आपल्याला काय होतं की प्लॅनिंग करता येते की साईडला जो पेडेस्ट्रियनचा जो रस्ता असतो, फुटपाथ आपण म्हणतो, त्याच्यावरती माणसं चालतात. ठीक आहे, जर एखाद्या नंबर ऑफ रोडवरून जर जास्त माणसं चालत असतील तर तिथं आपल्याला प्लॅनिंगला ते मदत होतं. ठीक आहे, तिथं फुटपाथ आपल्याला बांधायचा आहे किंवा नाही आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं व्हॉल्यूम स्टडीचा यूज होतो कशासाठी, पेडेस्ट्रियनचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, टर्निंग मूवमेंट स्टडी आर यूज्ड टू डिझाईन द डिझाईन ऑफ इंटरसेक्शन्स, प्लॅनिंग ऑफ सिग्नल टायमिंग, चॅनलायझेशन्स अँड अदर कंट्रोल्स. ठीक आहे, म्हणजे टर्निंग मूवमेंट स्टडी म्हणजे काय मित्रांनो, जर समजा असा स्पेसिफिक हा एक रोड आहे, ठीक आहे, आणि इकडे एक रोड जात आहे अशा पद्धतीनं, तर नंबर ऑफ व्हेकल्स किती टर्न होत आहेत. ठीक आहे, तर त्याच्यावरून आपल्याला जे काही इंटरसेक्शन्स आहेत त्याचे डिझाईन करण्यासाठी आपल्याला मदत होते. आता हे इंटरसेक्शन्स काय आहेत, चॅनलायझेशन्स काय आहेत, ठीक आहे, हे आपल्याला पूर्णपणे सिलेबसला आहेत, ते आपण या युनिटमध्ये पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. तेव्हा तुम्हाला ते समजून जाईल की इंटरसेक्शन कशा पद्धतीनं प्रोव्हाइड केलेले जातात, ओव्हर पॅसेज काय असतो, अंडर पॅसेज काय असतो, तर त्या सगळ्यांचा आपल्याला डिझाईन करण्यासाठी आपल्याला टर्निंग मूवमेंट स्टडी हा गरजेचा आहे. आणि हा पण टर्निंग मूवमेंट स्टडी पण हा पण कशामध्ये येतो, ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीमध्ये येतो, TVSमध्ये येतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ऑब्जेक्टिव्ज आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय ऑब्जेक्टिव्ह असतील, माहिती असतील तर तेही तुम्ही लिहू शकता मित्रांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा जो फर्स्ट पॉईंट आहे 4.1 ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी, त्याची डेफिनेशनमध्ये आपण ट्रॅफिक व्हॉल्यूमची डेफिनेशन, ट्रॅफिक डेन्सिटीची डेफिनेशन आपण बघितलेली आहे. त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ज ऑफ TVS, ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ज ऑफ TVS आपण पूर्णपणे डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं 4.1 जो आहे तो आपला पूर्णपणे इथे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पॅसेंजर कार युनिट, ठीक आहे, आणि त्याचे फॅक्टर्स कोणकोणते अफेक्ट करतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.